लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. जलसंपदा विभागाच्या ई टेंडर नोटीस नंबर 1/2026-27-2 टेंडर ID 2026 WRDNN 12964410-1 या ई निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत पाथर्डी तालुक्यातील दत्तात्रय भगवान दराडे यांनी संबंधित निविदेची निष्पक्ष आणि पारदर्शक पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे. दराडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी निविदेतील सर्व अटी आणि शर्तींचं पालन करून आवश्यक कागदपत्रांसह निविदा सादर केली होती. मात्र या प्रक्रियेत सहभागी झालेल्या एकूण 9 निविदाधारकांपैकी 8 जणांना अपात्र ठरून केवळ एका निविदाधारकाला पात्र घोषित केलं गेलं. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केलाय. निवेदनात निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, नियमबाह्य कार्यवाही आणि आर्थिक अनियमिततेची शक्यता व्यक्त केली गेली आहे. सर्व निविदाधारकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल आणि निष्पक्ष पुनर्तपासणी होईपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करू नये अशी मागणी केली गेली आहे. या संदर्भात तातडीनं योग्य कार्यवाही न झाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल. तसेच 15 जुलै 2026 पासून जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं जाईल असा इशारा दत्तात्रय दराडे यांनी दिलाय. आम्ही एप्रिल महिन्यामध्ये एक शेवगावचे पुनर्वसनचे टेंडर झाले होते 4 कोटीचे. त्या संदर्भात आज निवेदन दिले. ते आज रोजी ओपन झाले, टेक्निकल ओपन झाले. त्यामध्ये 9 एजन्सी आलेल्या होत्या. त्या 9 एजन्सीपैकी 8 एजन्सी ह्या डिस्क्वालिफाय करण्यात आल्या व 1 एजन्सी क्वालिफाय करण्यात आली. हा काहीतरी अधिकाऱ्यांचा हेतुपूर्वक केलेला निर्णय आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात आलं त्यामध्ये वैयक्तिक माझं मी सांगतो, त्यामध्ये माझं मेकॅनिकल पेवर हा आयटम मागवलेला नाही, आपलं सबमिट केलेला नाही, हा मुद्द्यात डिस्क्वालिफाय करण्यात आलं. तो मी पेजिंग नंबर वाईज 198 212 नंबरला पेज नंबरला मी अपलोड केलेला आहे. याचा पुरावा मी डिपार्टमेंटला परत लेखी स्वरूपात दिलेला आहे. आणि हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने टेंडरची प्रोसिजर केली जाते. हे कुठंतरी यांचा वैयक्तिक काहीतरी आर्थिक याच्यात हेतू असतो. ह्या पद्धतीने केलं जातं. यात जर आम्हाला जर आमचा अन्याय झालेला आहे, यात जर आम्हाला जर न्याय जर मिळाला नाही तर मी वैयक्तिक दत्तात्रय भगवान दराडे मी 15 जुलै 2026 पासून या ऑफिसच्या समोर उपोषणाला अमर उपोषणाला बसणार आहे. यात जर मला काही झालं तर ते सर्वस्व डिपार्टमेंट याची जबाबदारी राहील. मुळामध्ये पुनर्वसनचे जे कामं टेंडर होतं 4 कोटीचं, त्या टेंडर सर्व ठेकेदारांनी भरलं होतं. बरेचसे कॉन्ट्रॅक्टर इथं आज उपस्थित आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये 9 कॉन्ट्रॅक्टर एजन्सी आले होत्या. त्याच्यापैकी 8 एजन्सी डिस्क्वालिफाय केल्या होत्या आणि हेतुपुरस्कर ते ठरवून 8 एजन्सी डिस्क्वालिफाय केली. प्रत्येकाचा 1-1, 2-2 कागद डॉक्युमेंट जे आहेत ऑलरेडी सबमिट केलेले त्यांनी ते नाहीत असं करून त्यांनी डिस्क्वालिफाय केले. आणि एका ठराविक एजन्सीला हे काम द्यायचं आहे त्यांना, याच्या मागचा घाट दिसतो आहे. आणि याच्यामुळं शासनाची खूप मोठी फसवणूक होणार आहे. जादादाराने निविदा ओपन केली जाईल व शासनाचंही त्यात नुकसान आहे व हे बाकीचे जे ठेकेदार मंडळी यांच्यावर पण अन्याय आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही आज सगळे कार्यकारी अभियंत्यांना बोललो असताना त्यांनी सांगितलं की त्याची कमिटी वेगळी आहे, टेक्निकल कमिटी वेगळी आहे, त्यांनी काय केलं त्यांनाच माहिती आहे, असं तसे असे उत्तरं आम्हाला मिळालेले. आणि मला एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून जाणवतं आहे की ते काय कोणाला कोऑपरेट करणार नाही. त्यामुळे आमच्यातले काही ठेकेदार खूप चिडलेले. त्याच्यामध्ये दराडे यांनी ठरवलेले आहे की जर आपला निर्णय योग्य पद्धतीने न्याय मिळाला नाही
तर 15 तारखेला ते आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांना ते जे उपोषण करणार आहेत तर त्यांना सर्व ठेकेदारांचा किंवा आमच्या जिल्ह्यातील सर्व, मी एक संघटनेत काम केलेला सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे, आमच्या सर्व संघटनेचा पण त्यांना सहकार्य राहील. तर इथून पुढं भविष्यामध्ये हे ठेकेदार अन्याय होणार नाही यासाठी आम्ही एकत्र मिळून लढा देऊ. हे निवेदन सहाय्यक अधीक्षक अभियंता जलसंपदा विभागाचे अभियंता ओंकार भंडारी यांना दिलं गेलंय. यावेळी निलेश रोकडे, उदय मुंडे आणि नारायण वनवे तसेच अक्षय कराड यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.